आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबलवार तू दवाचा. अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी मोहबे. सॉरी, काय झालं? हे गाणं आवडत नाही का? नाही, गाणं नाही, व्हॉल्यूम. हा, व्हॉल्यूम. या सॉरी. तुला असं सॉफ्ट म्युझिक जास्त आवडतं वाटतं. पण एक ऑनेस्टली सांगू का, तू ना त्या अम्बिशियस कॅटेगरी मधली वाटत नाहीस मला. हा, म्हणजे महत्वाकांक्षी लोकांचा ना जरा पॅटर्नच वेगळा असतो, तशी नाही असतो. त्यामुळे असं खूप एक्साइटमेंट आहे की तुला IAS का व्हावं असं वाटलं असं. नाही, म्हणजे तुमचं बरोबर आहे. मी अशी महत्वाकांक्षी नाहीये. म्हणजे पैसा, गाडी, बंगला, रुबाब असं एवढं काही कौतिक नाही मला. पण ना, माझ्या लहानपणीचं एक दृश्य असं खोल रुजलेलं आहे माझ्या मनात. म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या गावात एका कार्यक्रमाला ना एक कलेक्टर आले होते, महिला कलेक्टर. त्यात आणि महिला कलेक्टर म्हणल्यावरती आमच्या गावात जरा अप्रूपच होत. हे तुफान गर्दी फक्त त्यांना बघायला, आणि त्या गर्दीत मी आणि माझे बाबा बी होते. आता मी लहान असल्यामुळे म्हणजे अगदी बाबांच्या गुडघ्यावरच होते. मला दिसेना म्हणून बाबांनी मला असं खांद्यावर उचलून घेतलं. मग मला दिसलं महिला कलेक्टरचा रुबाब, तो वावर, म्हणजे समध्यांशी आपुलकीनं बोलणं, अधिकाऱ्यांना सूचना देणं, आत्मविश्वासूपणा असा खोलवर मनात ठाकला माझ्या. मग त्या दिवशी मी ठरवलं मला ना यांच्यासारखं व्हायचंय. आणि कसं कुणास ठाऊक माझ्या मनातलंही बोललं माझ्या बाबांनी आहे ते माझ्या मनात रुजवलं. मग मी कलेक्टर व्हायचं स्वप्न बघितलं. पण दुर्दैवानं एका इन्सिडेंटमुळे माझे बाबा आम्हा समजानं सोडून निघून गेले. पण मी मात्र त्यांचं स्वप्न जपून ठेवलं. आणि नंतर माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या, म्हणजे वाईटही आणि चांगल्याही. त्या सगळ्यामुळे हे कळालं की आपल्याला जर संकटावरती मात करायची असेल ना, तर आपण स्वतः सक्षम व्हायला पाहिजे. म्हणजे आपलं सक्षम होणं फक्त आपल्या पुरतं मर्यादित नसलं पाहिजे. त्यांचं बी जगणं आपल्यामुळे सुरक्षित, स्वावलंबी, अर्थपूर्ण झालं पाहिजे. आणि त्यासाठी हातात अधिकार पाहिजे. कारण आपल्याकडे अशा कितीतरी सरकारी योजना आहेत, ढिसाळ अंमलबजावणी पाहिजे ना लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग म्हणलं कलेक्टर होणं एवढं अवघड नाही ना, तर मग बनूनच दाखवायचं. आणि एकदा ठरवलं तर ते पूर्ण करायचं हा माझा बाण आहे. हा म्हणजे सुरुवातीला माझ्या आईचा माझ्या कलेक्टर होण्याला विरोध होता. पण माझी मामी, माझा मामा, माझी आजी समजेच माझ्या पाठीशी होते. आणि त्यात माझी जिद्द होती सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायची. नाईस. पण बरेचदा आपण असं इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण बरेचदा आपल्याला काय हवंय हे आपण विसरून जातो आणि मग भरकटतो आणि मग रस्ता चुकतो. अहो, तुम्ही रस्ता चुकवलाय, इकडे का घेतली गाडी? रस्ता चुकला नाही. ती आईस्क्रीमची गाडी दिसते, ती आईस्क्रीमची गाडी विकत घ्यायची आहे मला आत्ता. बापरे, किती महाग मैत्री आहे ग तुझी. हा, म्हणजे चेहऱ्यावर एक स्माइल आणण्याकरता ही आईस्क्रीमची गाडी विकत घ्यायला लागणार मला आता.
काय काय खाणार? मला काही चालतंय. काही चालेल. बस फालुदा. दादा रोल. त्या वेताळेश्वर देवाच्या दर्शनाला जायचा निश्चय तर केलाय मी, पण सरीला सांगून निघायला पाहिजे. तिच्यासाठीच तर समजा आटापिटा करते मी, पण तिच्या घरात जाग नाहीये अजून आली नाहीये वाटतं ती. मामी पण झोपल्या असणार. काय करू? लई उशीर झालाय. एक बरं आहे, सुधा मॅडम तिला सोडायला येणार आहेत. तोपर्यंत वाट बघते. चिठ्ठी ठेवून जाण्यापेक्षा सरीला सांगून जावं. हा थँक्यू. काय विथ आईस्क्रीम विदाउट आईस्क्रीम काही त्यात या विथ आईस्क्रीम. तुम्हाला विचारू का? नाही म्हणजे तुम्ही नेहमी असेच असता का? असे म्हणजे कसे हो? नाही म्हणजे सतत असे अजब बोलणारे, जोक्स करणारे, म्हणजे आधीपासूनच असे आहात का तुम्ही? नाही. मस्करी करतोय तो असाच आहे. ऍक्च्युली माझं लहानपण अनाथ आश्रमात गेलं. इमोशनल व्हायची काहीच गरज नाहीये. कुठली इमोशनल स्टोरी सांगत नाहीये मी. खूप भारी होतं आमचा आश्रम. कमाल. त्या आश्रमाने मला शिकवलं